म्हणजे आजूबाजूच्या ज्या स्त्रिया असतात, आजूबाजूचे लोक असतात, त्यांना जाऊन सांगते की असे असे साधू बाबा आलेले, त्यांनी मला असं असं भस्म दिलेलं आहे आणि मला पण तुम्हाला जशी मुलं बाळा आहेत तशी मला होतील आता. तर तेव्हा ती बोलते की बरं ठीक आहे, पण मी तुला आता असं मोफत नाही देणार, फ्रीमध्ये देणार नाही तुला. ओके. तू त्याच्या बदल्यात मला काहीतरी द्यायचं. तर ती बोलते अच्छा, मग तुझा एक मला डोळा काढून दे. ती हसत हसत बोलते असं. आणि ते त्वरित एक सेकंदाचा विचार न करता डोळा काढतात, बुबुळ काढतात आणि तिच्या हातात टेकवतात त्यांना, की तुझ्याकडे तेवढं सामर्थ्य नाहीये, तू नाही करू शकत. आता त्यांना राग येतो की तुम्ही माझ्या सामर्थ्यावर प्रश्न उचललेला आहे गुरुदेव, मी त्यांना जिवंत केल्याशिवाय राहणारच नाही. बघा तुम्ही. ते जातात आणि तिथे त्या प्रेतावर ते संजीवन मंत्र मारतात आणि संजीवन मंत्र मारून त्यांना असं वाटतं की आता प्रेत उठेल, पण तसं होतच नाही. रामकृष्ण हरी मंडळी, मी कल्पेश पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मच्छिंद्रनाथांबद्दल माहिती घेतली, त्यांचा चमत्कारसुद्धा ऐकला. या व्हिडिओमध्ये आपण मच्छिंद्रनाथांचे शिष्य म्हणजे गोरक्षनाथ यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊ. त्यांचा जन्म कसा झाला, त्यांनी काय चमत्कार केले होते, हे सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. रोहन, नवनाथांपैकी दुसरे नाथ म्हणजे गोरक्षनाथ यांच्याबद्दल तू काय सांगशील? मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की मच्छिंद्रनाथांबद्दल आपण सर्व जाणून घेतलं आणि बद्रिकाश्रमला त्यांना गुरु दत्तात्रय आणि भगवान शंकर दर्शन देतात आणि त्याच्यानंतर काही कालांतराने ते तीर्थाटन करतात, भारत भ्रमणाला निघतात. अच्छा. आणि भारत भ्रमणाला निघाल्यावर ते चंद्रगिरी म्हणून एका गावी येतात आणि तिथे ते भिक्षा मागायला जातात. तर ते एका घरामध्ये जातात आणि भिक्षा मागतात. तर तिथे एक सरस्वती नावाची एक स्त्री असते आणि ते तिला भिक्षा मागतात आणि ती भिक्षा देते, पण ती स्त्री नाराज असते आणि त्या स्त्रीला बघून ते बोलतात की तू का नाराज आहेस म्हणजे. तर तेव्हा ती बोलते की माझं लग्न झालंय आणि मला मूलबाळ नाही आणि मूलबाळ होत नाहीये. अच्छा. तर तेव्हा ते संजीवन मंत्र मारलेलं एक भस्म त्या स्त्रीच्या हातामध्ये देतात आणि तिला सांगतात की तू हे प्राशन कर, याच्याने तुला पुत्ररत्न प्राप्त होईल. अच्छा. आणि ते तिथून निघून जातात. आणि मग ती म्हणजे आजूबाजूच्या ज्या स्त्रिया असतात, आजूबाजूचे लोक असतात, त्यांना जाऊन सांगते की असे असे साधू बाबा आलेले, त्यांनी मला असं असं भस्म दिलेलं आहे आणि मला पण तुम्हाला जशी मुलं बाळा आहेत तशी मला होतील आता. अच्छा. पण ती आजूबाजूची लोक तिला वेड्यात काढतात की असं काही नसतं, हे भस्म बिस्माने काय होत नसतं. मग ती त्यांचं ऐकून ते भस्म तिच्या गोठ्यामध्ये टाकून देते. ओके. आणि काही वेळानंतर एक 10-12 वर्षानंतर असं नवनाथ भक्तिसारात लिहिलंय की 12 वर्ष जेव्हा लोटून जातात तेव्हा मच्छिंद्रनाथ परत त्या गावी येतात. म्हणजे ते गेलेले असतात भारत भ्रमणाला, म्हणजे अयोध्या वगैरे सगळं मथुरा वगैरे ते करून येतात चंद्रगिरीला परत. आणि चंद्रगिरी म्हणजे हे आहे सध्या पश्चिम बंगाल जे आपण बोलतो तिथलं गाव आहे ते. ओके. वेस्ट बेंगॉलमध्ये. तर तिथलं ते गाव आहे. तर तिथे ते भारत भ्रमण करून येतात आणि ते स्त्रीकडे परत जातात आणि त्यांना म्हणजे कन्फर्म करायचं असतं की नक्की ही ती स्त्री आहे का. मग ते तिला नाव विचारतात, ती सांगते माझं नाव सरस्वती, माझ्या पतीचं नाव दयाळपती. मग ते त्यांना ओळख कन्फर्म होते का बाबा ही स्त्री आहे. मग तिला विचारतात की तुला तुझं लहान बाळ कुठे आहे. तर तेव्हा ती सांगते की आता ती घाबरते की बापरे मी तर फेकून दिलेलं ते. मग तेव्हा ते मच्छिंद्रनाथ तिला विचारतात की लहान बाळ कुठे आहे तुझं. तेव्हा ती सांगते का मी लोकांचं ऐकून असं असं केलं आणि ते भस्म मी गोठ्यामध्ये फेकून दिलं. ओके. आणि तेव्हा मग ते बोलतात की बरं तू मला गोठ्याकडे घेऊन चल. आणि ते गोठ्याकडे जातात तिकडे आणि त्या गोठ्यामध्ये इथे कुठे टाकलं तू सांग. मग तिने ते गोवरचं जिथे ढीग असतो, ढीग जिथे गोवर साचवायचं असतं, गोबर शेण साचवायचं असतं, तिथे ते टाकतात. तिथे ते सांगते की मी ते असं टाकलेलं. आणि तेव्हा मच्छिंद्रनाथ मग तेव्हा बोलतात की मी जे तुला जे भस्म दिलेलं ते संजीवन मंत्राने तुला दिलेलं. संजीवन म्हणजे असं मंत्र आहे, संजीवन मंत्र म्हणतात संजीवन म्हणजे मेलेल्या माणसालाही ते पुनर्जीवित करेल. ओके. एवढी त्याच्यात ताकद आहे, शक्ती आहे. तर त्यांनी तिला ते दिलेलं संजीवन मंत्र मारून. तर ते सांगतात की तुला मी असं भस्म दिलेलं की ज्याच्याने तुला खरोखर पुत्ररत्न प्राप्ती झाली असती. बरं तुझ्या थ्रू नाही झालं तर ते त्या गोबरमध्ये पण म्हणजे त्या शेणामध्ये पण तुला तो जीव बघायला भेटेल. आणि तेव्हा ती त्या शेणाच्या ढिगाऱ्याकडे बघतात आणि बोलतात की हे हरे नारायणा प्रतापवंता मित्रवर्य सूर्यदूता, तू असशील या गोवरात तर तू त्वरित बाहेर ये. आणि त्या शेणाच्या ढिगाऱ्यातून एक 12 वर्षाचं मूल बाहेर येतं आणि तू गोवरातून बाहेर आलास म्हणून तुझं नाव गोरक्षनाथ
अच्छा. आणि ते मग ती आश्चर्यचकित होती ती सरस्वती, आणि तिला आता पश्चाताप होतो की बाबा हे खरंच होतं, आणि मी जर तेव्हा प्राशन केलं असतं तर हे मूल माझं असतं. पण आता ते रागाने कोपित होतात आणि ते त्यांना सोबत घेऊन जातात. मच्छिंद्रनाथ, त्यांचं नाव गोरक्षनाथ ठेवलं, आणि तिथून ते पुढे तीर्थाटनासाठी त्यांना पुढे घेऊन जातात. बरं ते फिरता 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 येतात कुठे, तर आता सध्याचं आपलं ओडिसा, तिथे जगन्नाथपुरी म्हणून आपलं एक देवस्थान आहे. तर ते जगन्नाथपुरीला येतात, तिथे कणकगिरी म्हणून एक गाव असतं, आणि त्या कणकगिरी गावामध्ये येऊन पोचतात दोघं जण. आणि तेव्हा गोरक्षनाथ लहान होते, 12 वर्षाचे 13 वर्षाचे असतात. तर तेव्हा मच्छिंद्रनाथ काय बोलतात की मी भुकेने व्याकुळ झालेला आहे, तर तू मला काहीतरी भिक्षा घेऊन ये आणि जेवणाचं काहीतरी आपल्या दोघांना घेऊन ये. तर तेव्हा ते बोलतात की ठीक आहे गुरुवर्य, मी आपल्याला आपल्या जेवणाची सोय करून येतो. आणि ते त्या कणकगिरी गावामध्ये जातात गोरक्षनाथ, आणि तिथे जातात तर तिथे एक स्त्री असते, तिला ते भिक्षा मागतात, आणि ते असते एक ब्राह्मणाचं घर. तर त्या ब्राह्मणाच्या वडिलांचं श्राद्ध घातलेलं असतं, आणि त्या दिवशी त्या घरामध्ये चविष्ट जेवण बनवलेलं असतं, सर्व पंचपक्वानांचं असं जेवण बनवलेलं असतं. आणि ती स्त्री सर्व पंचपक्वानांचं जेवण त्यांना भिक्षेमध्ये सगळं देते भरून. बरं ते घेऊन मच्छिंद्रनाथांकडे येतात, आणि मच्छिंद्रनाथांकडे येतात ते, आणि तेव्हा मच्छिंद्रनाथ त्या जेवणाचा आनंद घेतात आणि बोलतात की जेवण खूप सुंदर आहे गोरक्षा. तर यातला जो वडा आहे, म्हणजे एक डाळीचा वडा असतो, मूग डाळीचा का उडद डाळीचा असा काहीतरी वडा असतो, आणि ते त्यांना आवडतो. तर ते बोलतात मला हे अजून खायची इच्छा झाली, तू माझ्यासाठी अजून घेऊन ये. आणि मग तेव्हा गोरक्षनाथ परत जातात त्या स्त्रीकडे, आणि तिला म्हणतात की माझ्या गुरुवर्य, म्हणजे माझ्या गुरुदेवांना तो उडदाचा वडा फार आवडलाय, तुम्ही एकदा परत द्या. तर ती तेव्हा त्यांच्यावर संशय घेते की ते तू गुरूंचं नाव घेऊन तू खोटं बोलते, हे तुलाच खायचंय, आणि तूच मागतोय, तर मला माहितीये मी तुला काही देणार नाही आता. पण ते बोलतात की नाही, माझ्या गुरुदेवांना खरोखर भूक लागली, त्यांना ते आवडलेली गोष्ट तुम्ही द्या. तर तेव्हा ती बोलते की बरं ठीक आहे, पण मी तुला आता असं मोफत नाही देणार, फ्रीमध्ये देणार नाही तुला, तू त्याच्या बदल्यात मला काहीतरी द्यायचं. मग तेव्हा गोरक्षनाथ बोलतात की माझ्याकडे असं काहीच नाहीये, माझ्याकडे फक्त एक झोळी आहे ही, आणि माझं शरीर आहे, तर मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. तर या शरीरातून किंवा माझ्याजवळ जे काही दिसते त्याच्यातून तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही मागू शकता. तर ती बोलते अच्छा, मग तुझा एक मला डोळा काढून दे. ती हसत हसत बोलते असं, आणि ते त्वरित एक सेकंदाचा विचार न करता डोळा काढतात, बुबुळ काढतात, आणि तिच्या हातात टेकवतात, कोणाच्या स्त्रीच्या. आता ती होते शॉक की बाबा याने काय केलं. तिने मस्करीत बोललेली, आणि ते खरोखर, आणि ते बोलतात की माझ्या गुरुपेक्षा मला काहीच श्रेष्ठ नाहीये, हे शरीर पण माझ्या गुरूंचंच आहे, आणि तिच्या हातात देतात. बरं ती काय करते, ती बुबुळ त्यांच्या हातात देते, तुम्ही इथेच थांबा, ते आतून ते वडे आणते आणि त्यांच्या हातात सोपवते. पण या बुबुळ काढले तिथून सगळं रक्ताने भरलेलं असतं. मग त्यांच्या जवळ ती कफनी असते, कफनी डोळ्यावर बांधतात, आणि ते निघून जातात मच्छिंद्रनाथांकडे. मच्छिंद्रनाथांकडे ते जातात, आणि मच्छिंद्रनाथ त्यांना विचारतात की बाबा तुझ्या डोळ्यातून रक्त कसं येतंय. तर तेव्हा ते बोलतात की तुम्ही वडा खाऊन घ्या, नंतर मी सर्व झालेला प्रसंग तुम्हाला सांगतो. तेव्हा ते क्रोधित होतात की नाही, तू मला सांग आधी नक्की काय झालंय बाबा तुझ्या बाबतीत. तर ते सांगतात की मी असं गेलेलो, त्या स्त्रीला खोटं वाटलं, ती मला असंच म्हणजे बोलली की मला डोळे काढून, आणि मी डोळा काढून दिला. तेव्हा ते एवढे प्रसन्न होतात मच्छिंद्रनाथ, आणि त्यांचा मग तो डोळा परत लावतात, आणि ते संजीवन मंत्र मारतात, आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण ओके होऊन जातात. आणि त्याच्यानंतर ते बोलतात की असा शिष्य नाही याच्या आधी कधी झालाय नाही, याच्या पुढे कधी होणार. आणि हे गुरु शिष्याचं यांचं नातं होतं, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांचं. आणि या स्टोरीवरून आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अशी म्हण आहे की एका वड्यासाठी डोळा दिला गोरक्षनाथांनी. तर आपल्याला हे माहिती आहे की शंकराचार्यांनी हिंदू धर्माची स्थापना केली असं म्हटलं जातं, आणि त्यांनी हिंदू धर्माचा प्रचार केला असं म्हटलं जातं. तर तसंच नाथ संप्रदायाचा प्रचार गोरक्षनाथांनी केलेला आहे पूर्ण जगभर. जसं की आपण बोलायला गेलो तर नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे, आणि आपल्या युपी मध्ये गोरखपूर आहे. तसंच हे गोरखपूर याच गोरक्षनाथांच्या नावावर आहे. म्हणजे गोरख ही यांचीच नावं आहेत. आणि नेपाळमध्येही गोरखपूर म्हणून एक ठिकाण आहे. आणि हे दोन्ही गोरखपूर या गोरक्षनाथांच्याच नावावर आहे. यांना गोरखनाथी बोलायचे आणि गोरक्षनाथी बोलायचे, तर यांच्या नावावरही गोरखपूर आहे तिथे. बरं, नेपाळमध्ये त्यांचे कुलदैवत मानलं जातं गोरखनाथांना. आता मी गोरखनाथाचा उच्चार करतो पुढे. तर गोरखनाथांना तिथे कुलदैवत मानलं जातं. तिथे त्यांच्या करन्सीवर पण गोरक्षनाथांचा फोटो आहे. या अशा आहेत. आणि प्लस जे आपले गुरखा रेजिमेंट आहे आर्मीमध्ये, तर हे पण यांचा पण जो काय बोलतात उदयास आलेत हे आपण बोलू शकतो नाही का.
तर हे गोरखनाथांवरूनच आलेले आहेत. ओके. आणि त्यांचं घोषवाक्य आहे की शंभूजती गोरखनाथ की जय, असं त्यांचं याच्यामध्ये बोलतात नाही का, आपण जसं बोलतो भारत माता की जय, तसं त्यांच्या बटालियनचं गोरखा बटालियन जे बोलतो त्याचं जे घोषवाक्य आहे ते या गोरक्षनाथांवरूनच आहे. बरं, याच्यामध्ये नाथ संप्रदायामध्ये अशी आख्यायिका आहे की गोरक्षनाथ हे कलियुगामध्ये पुढे म्हणजे येऊन 100 वर्ष राज्य करणार आहेत, अशी आख्यायिका आहे. आणि कशासाठी तर एकदा काय होतं, हिमालयामध्ये ते म्हणजे भ्रमण करत असतात आणि हिमालयामध्ये असताना ते ज्वालादेवी, म्हणजे आता आपण बोलतो की 51 शक्तिपीठ आहेत, त्याच्यामध्ये आपल्या सगळे देवी वगैरे येतात, तर त्यातली एक ज्वाला माता म्हणून एक देवी असते, तिच्याकडे हे भिक्षा मागायला जातात. ओके. गोरक्षनाथ. आणि तिला सांगतात की तुम्ही माझ्यासाठी खिचडी बनवा. ओके. म्हणजे खिचडी भात आपला. तर तेव्हा ती पाणी गरम करत असते आणि गोरक्षनाथ तिथून बोलतात की मी बाकीचं सामान आणायला जातो आता. आणि ते बाकीचं सामान आणायला जातात, पण ते काही कारणास्तव तिथे ज्वाला मातेकडे परत जात नाही. आणि अशी आख्यायिका आहे की आज ही ज्वालादेवी तिथे वाट बघते त्यांची आणि ते पाणी अजून उकळत आहे. आणि कलियुगामध्ये जेव्हा 100 वर्षात त्यांचं राज्य असेल तेव्हा ते येणार आहेत आणि ते ज्वाला मातेकडे खिचडी खाणार आहेत. बरं, खिचडी बनवल्यावर ते असं करणार आहेत की वैष्णोदेवी ते ज्वाला माताचं जे डिस्टन्स आहे तिथून ते संतांची पूर्ण हे काढणार आहेत, आपण काय बोलतात, दिंडी काढणार आहेत. आणि सर्व संतांना घेऊन, म्हणजे नवनाथ आपण बोलतो, यांनी सर्वांनी संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी म्हणजे ते आजही ध्यानस्थ आहेत. आणि कलियुगामध्ये ते घेतील जन्म, जेव्हा गोरक्षनाथांचं राज्य असेल तेव्हा ते घेतील आणि ते वैष्णोदेवी ते ज्वालामाता जे डिस्टन्स आहे तिथून एक ती दिंडी जाणार आहे आणि सर्व संतांना स्वतःच्या हाताने ज्वालामाताने बनवलेली खिचडी खायला घालणार आहेत. आणि ही जी मी कथा सांगितली ज्वालामातेची, या कथेवरून जे नेपाळमधलं मी बोललो गोरखपूर गाव आहे, गोरखपूर जे ठिकाण आहे, तिथले लोक आजही अक्षय तृतीयेच्या दिवशी वाट बघत असतात की गोरक्षनाथ येतील म्हणजे पृथ्वीवर, म्हणजे आमच्या इथे येतील अशी आख्यायिका आहे त्यांची. आणि ते वाट बघत असतात की गोरक्षनाथ येतील आणि त्या दिवशी ते म्हणजे दिवस असो रात्र असो पूर्ण दिवस ते 24 तास घराचा दरवाजा त्यांच्या लावत नाही. अच्छा. हा, म्हणजे कोणत्याही रूपात येतील म्हणजे असं बोलतात की अदृश्य रूपात, अदृश्य शक्तीप्रमाणे त्यांचं असं आहे म्हणणं की येतात किंवा येतील, त्यांना दर्शन देतील, अशी त्यांचं विचारसरणी आहे. त्यांची एखादी अशी चमत्कारिक कहाणी म्हणजे मागच्या भागात जशी तू सांगितलीस तशी ह्याच्यामध्ये काय सांगशील? नवनाथ भक्तिसारच्या 32व्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की एकदा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ भ्रमण करत असतात आणि ते विश्वापूर म्हणजे त्याच्यामध्ये कौंड्यापूर म्हणून आहे आणि आताचं सध्या विश्वापूर गाव येते आणि भक्तिसारामध्ये कौंड्यापूर म्हणून असं लिहिलेलं आहे. तर आता तिथे येतात ते भ्रमण करताना, तिथे एक राजा असतो, त्रिविक्रम राजा, आणि ते त्रिविक्रम राजाचं निधन झालेलं असतं आणि त्याची जी प्रजा असते ती खूप रडत असते. आणि हा सगळा प्रसंग गोरक्षनाथ बघतात आणि त्याचा मृत्यू झालेला असतो. त्याची प्रजा रडत असते की आमचा राजा आम्हाला देवा परत कर, याने आमचं पालन हार तू घेऊन गेलाय, परत कर. आणि हे जे दुःख असतं ते गोरक्षनाथांना बघवत नाही. तेव्हा गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना बोलतात की गुरुदेव, तुमच्यासाठी अशक्य अशी कोणतीच गोष्टी नाहीये, तर तुम्ही काही करा, पण माझ्यासाठी तरी त्या त्रिविक्रम राजाच्या आतमध्ये म्हणजे त्याला तुम्ही पुनर्जीवित करा, जिवंत करा तुम्ही, कारण तो राजा प्रजेची काळजी घेतोय आणि तो राजा त्यांचा काय बोलतात पालन करताय, तर तुम्ही त्याला जिवंत करा. तर तेव्हा मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना बोलतात की आता त्याचा जो आत्मा आहे तो मोक्षाला जाऊन मिळालेला आहे, आपण त्याला जिवंत नाही करू शकत. आणि मग ते हट्ट करतात की तुम्ही करा त्याला जिवंत, नाहीतर मी स्वतः त्याला जाऊन जिवंत करेन संजीवन मंत्राने. ओके. आणि मग तेव्हा मच्छिंद्रनाथ त्यांना बोलतात गोरक्षनाथांना की तुझ्याकडे तेवढं सामर्थ्य नाहीये, तू नाही करू शकत. आता त्यांना राग येतो की तुम्ही माझ्या सामर्थ्यावर प्रश्न उचललेला आहे गुरुदेव, मी त्यांना जिवंत केल्याशिवाय राहणारच नाही. बघा तुम्ही. ते जातात आणि तिथे त्या प्रेतावर ते संजीवन मंत्र मारतात आणि संजीवन मंत्र मारून त्यांना असं वाटतं की ते आता प्रेत उठेल, पण तसं होतच नाही. ते त्याचा आत्मा मोक्षाला मिळाला असतं ते उभं राहत नाही. तर मच्छिंद्रनाथ म्हणजे त्यांनी सांगितलेलं असतं गोरक्षनाथांनी, जर मी त्या प्रेताला जिवंत नाही केलं तर मी स्वतःला संपवून घेईन. अच्छा. हा, असं सांगितलेलं असतं. तर मग तेव्हा ते मच्छिंद्रनाथ काय करतात, ते बघतात सर्व गोरक्षनाथांचं काय, आणि तेव्हा त्यांना ते समजतं की आता जर याने जिवंत नाही केलं तर हा स्वतःला संपवायचं बोललाय. आणि हा माणूस काही करू शकतो, कारण याला मी जेव्हा भिक्षा आणण्यासाठी पाठवलेलं, याने मला डोळा काढून दिला माझ्यासाठी, तर हा काही करू शकतो. आणि तेव्हा ते खरोखर तो प्रेत जिवंत होत नाही.
म्हणून ते काय करतात, तिथे अग्नी देवताला म्हणजे हे करतात, अग्नीला बोलवतात, म्हणजे अग्नी तिथे येते आणि त्याच्यात ते उडी टाकणार होते. तर आता मच्छिंद्रनाथ काय करतात, थांबवतात गोरक्षनाथांना आणि बोलतात की तुझी इच्छा आहे ना, तर तुला वाटतंय की तो राजा जिवंत व्हावा, म्हणून मी काय करतो की माझा आत्मा मी त्याच्यामध्ये जातो आणि 12 वर्ष मी त्याच्यामध्ये थांबणार, तोपर्यंत तुला माझे बॉडीला म्हणजे तुला सांभाळावं लागणार, माझ्या शरीराला तुम्हाला सांभाळावं लागणार. ओके. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना असं बोलले. तर गोरक्षनाथ या गोष्टीवर खुश होतात की बाबा चला माझं गुरुदेव ऐकतायत आता आणि हा राजा जिवंत होणार आणि ही प्रजा सगळी सुखी होणार म्हणजे परत एकदा. आणि मग मच्छिंद्रनाथ काय करतात, सूक्ष्म रूप घेतात आणि त्याच्यामध्ये प्रवेश करतात त्रिविक्रम राजामध्ये आणि तो प्रेतावरून उठतो आणि सगळी प्रजा खुश होते की आमच्या राजाला देवाने परत जिवंत केलं, आमच्या राजाला परत देवाने जिवंत केलं. त्याची पत्नी असते रेवती, ती पण खुश होते की माझ्या पत्नींना तुम्ही म्हणजे देवाने वाचवलं. आणि हे म्हणजे काय बोलतात, हे सर्व बघून त्यांना पण थोडं बरं वाटतं गोरक्षनाथांना. पण त्यांच्यावर आता मोठी जिम्मेदारी काय आहे की 12 वर्ष यांचं शरीर सांभाळायचं आहे. मग तिथे एक शिवालय असतं आणि त्या शिवालयामध्ये ते जातात आणि तिथे ते विचार करतात काय करावं. आणि त्या शिवालयाच्या मागे एक गुफा असते आणि ते विचार करतात की काय करावं. मग ते काय करतात, तिथे एक पुजारीन असते, ती पुजारीन सर्व हे बघत असते, जो काही प्रसंग झाला, जे काय बोलणं गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांमध्ये झालं ते एक पुजारीन बघत असते तिथली. आणि ती पुजारीन बघते तर मग गोरक्षनाथ तिला विचारतात की तू तर आता सर्व प्रसंग बघितलाय, पण तू हा कोणाला सांगायचा नाही, बरं तूच मला सांग इथे की असं काय म्हणजे इथे लपवण्यासाठी, यांचे शरीर लपवण्यासाठी जागा कुठे. मग ती सांगते की अशी ती गुफा आहे, तिथे तुम्ही लपवू शकता आणि तू हे कोणाला सांगायचं नाही. आणि मग ते गोरक्षनाथ त्या शरीरावर मंत्र मारतात जेणेकरून त्याला काय ते म्हणजे खराब न व्हावं म्हणून त्याच्यावर काहीतरी मंत्र, शाबरी मंत्र मारतात आणि ते शरीर जे शरीर आहे ते त्या मागच्या मंदिराच्या शिवालयाच्या मागे गुफेमध्ये लपून ठेवतात. ओके. आणि ते तिथून तीर्थाटनासाठी निघून जातात. बरं, इकडे त्रिविक्रम राजा जिवंत झालाय, त्याचं आणि ती रेवती असते, त्यांना एक पुत्र जन्माला येतो आणि त्यांचं नाव असतं धर्मनाथ. दोघांना मुलगा जन्माला येतो त्यांना. आणि मग पुढे 12 वर्ष यांची गोरक्षनाथ तपाला गेली आहेत, 12 वर्ष ते तिकडे असतात. आणि मग एक दिवशी काय होतं, रेवती आणि त्रिविक्रम राजा आणि धर्मनाथ या शिवालयामध्ये पाया पडायला येतात. ओके. आता पाया पडायला आले तर ती पुजारीन तिथेच असते आणि ही जी रेवती असते ती देवाला प्रार्थना करत असते की देवा तू मला म्हणजे माझ्या नवऱ्याला वाचवलंस आणि त्याला परत पाठवलंयस, याचे मी तुझे आभार मानते. पण ती पुजारीन तिकडे पुटपुटते की तुला थोडी माहिती आहे की बाबा काय झाले काय नाही का, ती पुटपुटते आणि हे पुटपुटणं जे असतं ते ऐकते राणी. आणि जेव्हा त्रिविक्रम राजा आणि धर्मनाथ त्यांचा मुलगा ते बाहेर जातात तेव्हा ती आतमध्ये येते आणि तिला पकडते, तर तू काय पुटपुटलीस ते मला सांग. तर ती बोलते मी नाही सांगू शकत कारण मला ते गोरक्षनाथ होते, त्यांनी मला शपथ दिली की तू हा प्रसंग कोणालाच सांगायचा नाहीये. मग तेव्हा ती पुजारीन बोलते मी नाही सांगू शकत. आणि रेवती माता तिला फोर्स करते की बाबा तू सांग काही करून मला. आणि तेव्हा मग तिला सांगावं लागतं, नाहीतर मी तुझ्या म्हणजे ती सांगते माझ्या सैन्यानिशी तुला मारून टाकेल, तू सांग. मग ती सांगून टाकते की असं असं झालेलं आहे की जे हे तर मच्छिंद्रनाथ आहे, तुझा नवरा नाही हा. जे गोरक्षनाथांचे गुरु आहेत त्यांनी त्यांच्या आत्मा सूक्ष्म रूपे तुमच्या नवऱ्याच्या ह्याच्यात म्हणजे प्रवेश केलाय आणि ते आहेत. आणि ते 12 वर्षानंतर जेव्हा ते गोरक्षनाथ परत येणार तेव्हा तुमचा नवरा परत म्हणजे जीव सोडून जाणार, असं सगळं ती सांगते. आता रेवती माता विचार करते की 12 वर्ष म्हणजे माझा धर्मनाथ तर खूप लहान आहे आणि जर त्रिविक्रम राजा जर परत मेला तर मग राज्य कोण सांभाळेल, प्रजा परत अनाथ होऊन जाईल, असं सर्व विचार करते. आणि होतं काय याच्यामुळे ती त्या दिवशी रात्री ते शरीरावर म्हणजे ती विचारते की असं शरीर ते सगळं विचारते तिला आणि ते शरीराचे तुकडे तुकडे करून जंगलामध्ये टाकून देते. आता ह्या गोष्टीमुळे भगवान शंकरांना आणि भगवान पार्वतीला ही गोष्ट कळते की जो माझा अंश आहे पृथ्वीवर मच्छिंद्रनाथ, त्याचे तुकडे तुकडे झालेले आहेत आणि ही गोष्ट त्यांना तिकडे कळते, दिसते लगेच. आणि ते विचार करतात काय करायचं. तर मग तो भगवान शंकर तिथे शोकाकुल बसलेले असतात आणि जो काही प्रसंग असतात ते पार्वती देवीला सांगतात. आणि पार्वती देवी तेव्हा मग सगळ्या गणांना आणि वीरभद्र, कालभैरव यांना सर्वांना बोलवतात आणि सांगतात की तुम्ही पृथ्वीवर जा आणि जे काही तुकडे असतील ते तुम्ही कैलासात घेऊन या. मच्छिंद्रनाथांचे. बरं, ते वीरभद्र, कालभैरव ते सर्व जातात पृथ्वीवर आणि ते सर्व तुकडे घेऊन कैलासामध्ये येतात. आणि इकडे 12 वर्ष ते तपाला गेलेत गोरक्षनाथ, त्यांचं 12 वर्षाचं तप संपतं आणि ते येतात परत इकडे का माझ्या म्हणजे आता 12 वर्ष झालेत, मच्छिंद्रनाथांना आपल्याला बोलवायची वेळ झाली.
तर ते काय करतात, ते इकडे येतात परत, आणि मग शिवालयामध्ये ते जातात, पुजारिणीला विचारतात. पुजारिणी त्यांना सांगते की असा असा प्रसंग झालाय की रेवती देवीने त्यांचे असे तुकडे केलेत आणि जंगलामध्ये टाकून दिले. आणि गोरक्षनाथांना आता क्रोध येतो की काय करावं. बरं ते आता काय करतात, मग ते पूर्ण त्रिलोकामध्ये, म्हणजे आता ते पूर्ण पहिले अरण्यामध्ये शोधतात कुठे तुकडे भेटतात की नाही, पण नाही भेटत त्यांना ते तुकडे. आणि बरं मी एक सांगायचं विसरलो की 12 वर्ष ते तिकडे तपायला गेलेले, तर त्यांच्यासोबत चौरंगीनाथ हे त्यांचे शिष्य होते. गोरक्षनाथांचे शिष्य कोण, चौरंगीनाथ, ते त्यांच्यासोबत होते, सोबतच होते. ते दोघं आले इकडे शिवालयामध्ये. आणि ते चौरंगीनाथांना सांगतात की मी आता सूक्ष्म रूप धारण करून मी त्रिलोकामध्ये जातो, सगळीकडे बघून येतो की मच्छिंद्रनाथ कुठे आहेत, तोपर्यंत तू माझ्या शरीराला सांभाळायचं. आणि ते सूक्ष्म रूप धारण करतात, त्यांचं रक्षण चौरंगीनाथ करत असतात बॉडी शरीराचं, आणि ते स्वतः निघून जातात त्रिलोकामध्ये, म्हणजे ब्रह्मलोकामध्ये जातात, इंद्रलोकामध्ये जातात, पाताळ लोकामध्ये जातात, पण त्यांना कुठेच मच्छिंद्रनाथ भेटत नाही. मच्छिंद्रनाथ असतात कुठे तर कैलासावर. मग तेव्हा काय करतात, गोरक्षनाथ कैलासाकडे जातात. कैलासावर त्यांना दिसतंय की असं, म्हणजे त्याच्यामध्ये वर्णन केलंय की 33,84,00,000 एवढे गण, म्हणजे राक्षस गण, देवगण, भगवान शंकराचे गण, देवी पार्वतीचे गण, सर्व तिथे पहारा देऊन असतात त्या एका बॉडीला, शरीराला. आणि तेव्हा तो वीरभद्र जो असतो भगवान शंकरांचा अंश, तर तो तिथे असतो आणि तो ते सगळं पहाऱ्या म्हणजे प्रतिनिधित्व करत असतो. आणि या गोष्टीवर तो बोलतो की आता 12 वर्ष संपत आलेली आहेत, गोरक्षनाथ म्हणजे हा मच्छिंद्रनाथांचा शिष्य इथे येईल आणि यांचं शरीर घेऊन जाईल, तुम्ही कडक पहारा द्या. आणि तो असं का बोलतो, तर मच्छिंद्रनाथांनी याच्या आधी एकदा त्या वीरभद्राचा एकदा पराभव केला होता, आणि त्याला ते शरीर द्यायचं नसतं गोरक्षनाथांना, अशी कहाणी असते. आणि मग तेव्हा गोरक्षनाथ हे सगळं ऐकतात, पण हे सगळं पहारा बघून ते काही रिॲक्ट नाही करत, आणि ते येतात परत एकदा सृष्टीवर, आणि ते चौरंगीनाथांना सर्व प्रसंग सांगतात की असं असं आहे. 33,84,00,000 लोक तिकडे, म्हणजे देवगण आणि राक्षसगण सर्व तिथे पहारा देत आहेत आपल्या गुरूंचा, असं असं, मग आपल्याला युद्ध करण्याशिवाय काही पर्याय नाहीये. मग तेव्हा चौरंगीनाथांनी त्या पिरियडमध्ये सर्व त्यांच्या सिद्धी वगैरे ते प्राप्त करून तिथे भस्म तयार केलेलं असतं. आणि मग ते दोघं युद्धाची तयारी करून ते परत एकदा कैलासाला जातात. आणि कैलासाला जातात तर तेव्हा चौरंगीनाथ बोलतात की या राक्षस गणांना, या देवगणांना, जेवढे जे गण आहेत यांना सर्वांना तुम्ही एक चान्स द्या आणि एकदा प्रेमाने समजवा. तेव्हा गोरक्षनाथ एकदा बोलतात की ठीक आहे, तू बोलतोय म्हणून मी यांना प्रेमाने समजवतो. आणि मग तेव्हा ते बोलतात, वीरभद्राला समजवतात, ते काय करतात, सूर्यदेवांना हे करतात, बोलवतात गोरक्षनाथ, आणि सूर्यदेवांना सांगतात की तुम्ही जाऊन या वीरभद्राला आणि बाकी गणांना समजवा की गोरक्षनाथांना ते शरीर द्या, नाहीतर मग युद्ध करायला लागेल. बरं, सूर्यदेव जातात वीरभद्रकडे आणि वीरभद्राला समजवतात की बाबा वीरभद्र, तुला माहितीये की नवनाथांच्या मागे कोण लागत नाही, पहिली गोष्ट नाथांच्या, का तर त्यांनी देवांचाही पराभव केलाय, त्यांनी राक्षसांचा पण पराभव केलेला आहे, तर तू त्यांच्या नादी लागू नकोस, आणि तू त्यांचे जे काही शरीर आहे गुरूंचं ते देऊन टाक. पण त्याला अहंकार झालेला असतो, त्याचं एकच असतं की मी हरवणार यांना युद्धामध्ये आणि मला युद्धच करायचंय. आणि तो युद्ध करायचं म्हणजे सूर्यदेव मग येतात, परत सांगतात गोरक्षनाथांना की असं असं ते बोललेले, तो ऐकायलाच तयार नाहीये. मग तेव्हा वीरभद्र आवाहन करतो गोरक्षनाथांना की आपण आता युद्ध करायचं. आणि पण ते असतात कैलासावर, आणि कैलासावर भगवान शंकर ध्यानाला बसलेले असतात, आणि त्यांचं ध्यानावर म्हणजे ध्यान जर हे झालं, भटकलं, तर ते क्रोधित होतात, आपल्याला माहितीये. त्याच्यामुळे वीरभद्र काय करतो, ती त्याचे जे देव सर्व गण घेऊन पृथ्वीवर येतो, आणि पृथ्वीवर येऊन त्यांना आवाहन करतो. मग पृथ्वीवर एक त्यांचं तुंबळ युद्ध सुरू होतं, गोरक्षनाथ आणि वीरभद्र. ह्याच्यामध्ये चौरंगीनाथ जे असतात ते पूर्ण सेनेसोबत लढत असतात, आणि वीरभद्र आणि गोरक्षनाथ 1 to 1 लढत असतात. आणि दोघं एकमेकांना म्हणजे असे अस्त्र फेकून मारत असतात. आणि जे अस्त्र म्हणजे काय, तर अस्त्र म्हणजे मंत्र असतो. आपल्याला असं वाटतं की आपण रामायण महाभारत बघितलं की एक धनुष्यबाण असतो आणि ते हे करतात नाही का, एकमेकांवर बाण मारतात. पण अस्त्र म्हणजे काय असतं, अस्त्र म्हणजे मंत्र असतो. मग तो तू तलवारीवर मार किंवा भाल्यावर मार किंवा गदेवर मार, तर अस्त्र हा एक मंत्र आहे. ते भस्मावर अस्त्र मारत असतात आणि ते भस्म फेकून फक्त ते तयार होत असतं. आणि यांचं दोघांचं युद्ध चालू होतं, वीरभद्र आणि यांचं युद्ध चालू होतं. दोघं एकमेकांवर हल्ला करत असतात. तर यामध्ये काय होतं, वीरभद्र असतो तो भगवान शंकरांचा अंश होता, आणि त्याच्याकडे तो भगवान शंकरांचा रथ घेऊन आलेला, भगवान शंकरांचा त्रिशूल घेऊन आलेला. भगवान शंकराचा त्याला आशीर्वाद होता की तो अजय, म्हणजे तो त्याला कोणीच हरवू शकत नाही. त्याच्या म्हणजे तो अंश म्हणजे तो दिसायला पण तसाच होता भगवान शंकरांसारखा. त्याच्यात तेवढी ती भगवान शंकरांच्या जशी चंद्र असतो डोक्यावर ते पण होतं, म्हणजे तो भगवान शंकरांचा अंशच होता. आणि कालभैरव जे असतात
ते हा युद्ध बघून हसतात आणि वा गोरक्ष वा असे बोलतात ते. अच्छा. कारण होतं काय, मग तेव्हा जो वीरभद्र असतो तो कालभैरवांना बोलतो की नक्की तुम्ही कोणाच्या बाजूने आहेत, माझ्या बाजूने आहेत की गोरक्षनाथांच्या बाजूने आहेत. तेव्हा कालभैरव त्याला बोलतात की तुझ्याकडे भगवान शंकराचं सर्व अस्त्र आहेत, भगवान शंकराचा अजय म्हणजे तुला एक हा वरदान पण आहे की तुला कोण हरू शकत नाही, तुझ्याकडे त्यांचा रथ आहे. पण तो जो व्यक्ती आहे तुझ्या समोर, जे नाथ आहेत गोरक्षनाथ, त्यांच्याकडे फक्त एवढंच भस्म आहे आणि ते मनुष्य रूपी आहेत. ते असं तुझ्या काही दैवत्व पण नाही तुझ्याकडे त्यांच्याकडे असं. तर ते एवढ्याशा भस्मावर एक फुंकर मारतात आणि तुझा रथ 10 इंच मागे जातोय. तू तुझ्या त्रिशूळाला ते स्थिर करतायत. मग तू त्याच्यावरून विचार कर ना, ते किती ताकद. जर तुझ्याकडे या अस्त्रच नसते, भगवान शंकरांचं वरदानच नसतं, तर तू कुठे पोहोचला असतास. आणि हे सर्व चालू राहतात, पण हरायला कोणच तयार नसतं. ना वीरभद्र हरत ना गोरक्षनाथ हरत. पण आता करतात काय, मग या वेळेमध्ये आता गोरक्षनाथांना राग येतो आणि ते पूर्ण युद्ध थांबवतात. आणि युद्ध थांबवतात आणि ते काय करतात, ते सर्व देवांना एकदा सांगतात की जर तुम्ही याला थांबवलं नाही वीरभद्रला, तर मी असं काहीतरी करेल की मग ते सर्वांसाठी म्हणजे घातक ठरेल. आणि मग तेव्हा ते काय करतात, देव त्यांचं ऐकत नाही गोरक्षनाथांचं. आणि होतं काय, तर गोरक्षनाथ काय करतात, आता क्रोधामध्ये येऊन, रागामध्ये येऊन 7 असुरांना तिथे भस्माने तयार करतात. आता 7 असुर कोण माहितीये का? कुंभकर्ण, रावण, हिरण्यकश्यप, हिरण्यकश्यप, जे मेलेले होते ना, तेच परत तिथे जिवंत करतात. आता हे असुर म्हणजे एवढे खतरनाक आहेत आपल्याला माहितीये. तर हे तिथे जन्माला येतात 7 असे असुर आणि ते वीरभद्राच्या सेनेचा पराभव करतात. आणि पण आता करणार काय, पराभव करतात म्हणजे त्यांचं युद्ध चालूच असतं, भयान युद्ध चालू असतं. पण ही गोष्ट भगवान विष्णू, भगवान शंकर आणि ब्रह्मदेव यांना सगळ्यांना समजते की हे जे 7 असुर होते, ज्याच्यात भस्मासुर वगैरे सर्व असुर होते, की ह्या असुरांना मारण्यासाठी देवाला एक एक रूप घ्यायला लागलेलं. आता भगवान विष्णू येऊन गोरक्षनाथांना समजवतात की बाबा तुम्ही रावणाला पुनर्जीवित केलंय, या रावणाला मारायला मला एक पूर्ण जन्म घ्यायला लागलेला आहे आणि तुम्ही त्याला जिवंत केलंय, तर तुम्ही याला संपून टाका. आणि ते बोलतात की नाही, तुम्ही माझ्या गुरुदेवांचं शरीर मला द्या, मी त्याशिवाय ऐकणार नाही. बरं, ते गुरुदेवांचं शरीर देतात, पण आता ते बोलतात की मी असा मंत्र मारला की मी त्यांना नाही मारू शकत, ते पुनर्जीवित झालेले आहेत. मग आता करायचं काय? विष्णू बोलतात हे तर धर्मसंकट आहे. आता तर मोठं धर्मसंकट उद्भवले, करायचं काय? तू काही कर बाबा गोरक्षा, तू त्याला संपून टाकते ना सर्वांना. मग तेव्हा गोरक्षनाथ बोलतात की ते युद्ध तिकडे करतात, त्यांच्यामध्ये तुमचा वीरभद्र पण आहे, तुमची सेना पण आहे, देवगण पण आहेत. ठीक आहे, तर मग करायचं काय? मग तेव्हा ते सांगतात की जर वीरभद्र मेला तर चालेल का तुम्हाला, कारण मी जर अस्त्र मारणार तर त्याच्यात ते 7 असुर तर मरतीलच, पण युद्धामध्ये वीरभद्र पण लढतोय, तर वीरभद्र पण मरून जाणार तुमचा. आणि मग तेव्हा विष्णू बोलतात की भगवान विष्णू बोलतात चालेल बाबा, पण तू त्यांना संपव. मग तेव्हा ते मंत्र भस्म मारतात आणि ते सर्व अस्त्राने भस्म होऊन जातात. भस्म होऊन जातात अग्नीमध्ये, आणि त्याच्यामध्ये वीरभद्र पण मेला जातो. बरं, भगवान शंकरांना या गोष्टीचा शोक होतो, का तर माझा अंश आहे वीरभद्र म्हणजे, आणि त्यांचा प्रिय असतो तो. तर आता करायचं काय मग? बरं, आणि गोरक्षनाथ हे पण भगवान शंकराचाच अंश होते. तर तेव्हा ही गोष्ट कळते गोरक्षनाथांना की म्हणजे भगवान शंकर नाराज झालेले आहेत. आणि तेव्हा ते जातात भगवान शंकरांकडे की काय झालं म्हणजे प्रभू, नाही का? तेव्हा भगवान शंकर बोलतात की वीरभद्र माझाच अंश होता, तर तो असा म्हणजे मेला, तर मला त्याच्याबद्दल वाईट वाटतंय. तर तेव्हा ते सांगतात की तुम्ही मला त्याची हाडं आणून द्या, त्याची अस्थी आणून द्या, मी त्याला परत जिवंत करेल. गोरक्षनाथ बोलतात. मग तेव्हा पण एवढे सगळे लोक मेलेले, त्याच्यामध्ये वीरभद्राला शोधायचं कसं? मग ते काय करणार? मग तेव्हा भगवान शंकर बोलतात की तो माझा अंश आहे, त्याच्या हाडांमधून हर हर शिव शिव असा आवाज येणार. मग सर्व देवगण मग ते शोधतात वीरभद्राची अस्थी, ते आणून भगवान शंकर आणि गोरक्षनाथांपुढे ठेवतात, सगळे देवांपुढे ठेवतात. मग तेव्हा गोरक्षनाथ एक मंत्र मारतात, संजीवन मंत्र मारतात, शाबरी मंत्र मारतात, आणि त्याच्याने वीरभद्र पुन्हा जिवंत होतो. म्हणजे या गोष्टीवरून आपण विचार करू शकतो की नवनाथांची किंवा गोरक्षनाथांची काय ताकद काय होती. तर हा सर्व असा प्रसंग होता. आणि या सगळ्यावरून आपल्याला गोरक्षनाथांच्या शक्तीचा किंवा नवनाथांच्या नाथांच्या शक्तीचा परिचय मिळून जातो. पण ह्याच्या व्यतिरिक्त आपण जर त्यांच्या बद्दल जाणून घ्यायचं असेल, तर गोरक्षनाथांनी त्यांच्या नाथ संप्रदायाचा प्रसार करताना 68 ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये 28 संस्कृत ग्रंथ होते आणि 40 हिंदी ग्रंथ होते. आणि पूर्ण जगभर त्यांनी नाथ संप्रदायाचा प्रसार केलेला होता.
ओके. आणि असं बोललं जातं की म्हणजे गोरक्षनाथ आजही म्हणजे त्यांची आपण मगाशी मी तुला बोललो की त्यांचा जन्म कुठे झाला तर चंद्रगिरी पश्चिम बंगालमध्ये, चंद्रगिरी गावामध्ये. आणि असं बोलतात की गोरक्षनाथ आजही म्हणजे गिरनार पर्वतावर दत्तात्रेयांचं देवस्थान आहे, तिकडे अजूनही सेवेत आहेत असं म्हटलं जातं की गुप्त भ्रमण करतायत ते पूर्ण जगामध्ये. आणि जसं मी बोललो की 100 वर्ष म्हणजे त्यांचं कलियुगामध्ये हे येणार आहे, राज्य येणार आहे. आणि त्याच्यामध्ये ते परत म्हणजे अवतार येतील समोर. आणि आपल्या इथेच अहमदनगरमध्ये त्यांची समाधी आहे असं म्हटलं जातं, तिथे पण एक समाधी आहे. अच्छा. हा, तर असा थोडा हे आहे नाही का, लोकांमध्ये थोडा गैरसमज आहे की काही लोकांच्या मते ते भ्रमण करतायत, काही लोकांच्या मते त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. अच्छा. म्हणजे परत येतील पण आणि नाही पण. हा, परत म्हणजे नाही येतील असं बोलू नाही शकत, कारण जेवढे पण नवनाथ आहेत त्यांनी सर्वांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. संजीवन म्हणजे तुला जसं बोललं की ते ध्यानच ते बसलेले आहेत. अच्छा. हा, आणि मुळात मी एक गोष्ट बोलायला विसरलो की नवनाथ किंवा गोरक्षनाथ, जसं गोरक्षनाथच मी सांगतो, यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये एक गोष्ट समजावली आहे की ध्यान योग, मंत्रयोग आणि जपयोग म्हणजे देवाचं नामस्मरणाने जे काही त्यांनी जे चमत्कार केले ते ह्या सर्व गोष्टींनी केले आहेत. म्हणजे तुम्ही ध्यान आणि योग मार्गाने जर गेले ओके तर ह्या तुम्ही अशा गोष्टी म्हणजे अशक्य गोष्टी तुम्हाला शक्य होतील. अच्छा. ह्या सर्व गोष्टी त्यांनी त्यांच्या ग्रंथ सिद्धांत पद्धती वगैरे असे ग्रंथ लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. ध्यान योग जप, नाम जप देवाचं, याच्यामध्ये तुम्ही एवढं सर्व मिळवू शकता. आणि नाथ संप्रदायाच्या प्रचारामध्ये यांचा एक महत्वाचा वाटा आहे बोलायला गेलो तर आपण. अच्छा. तर मित्रांनो, हे होते गोरक्षनाथ, जे नाथ संप्रदायातील दुसरे नाथ होते. आणि जे बाकी काही नाथ आहेत उरलेले 7, त्यांचा आपण येणाऱ्या एपिसोड्समध्ये बघूच, काय त्यांचे चमत्कार आणि त्यांची काय कथा आहेत त्या पाहूच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय आवडलं, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्या नवनाथांची गाथा काय आहे हे सर्वांना समजेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.